कार्यकर्ता हाच माझा पक्ष. विकास आघाडीमार्फत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या जाणार. राजकारण संपले तरी बेहत्तर, पण कार्यकर्त्यांची साथ सोडणार नाही. माजी खासदार संजय काका पाटील. कार्यकर्ता हा माझा पक्ष नाही तर विकास आघाडीचा आहे. कार्यकर्त्यांच्या जीवावर मी मोठा झालो, त्यामुळे राजकारण संपले तरी बेहत्तर, पण कार्यकर्त्यांची साथ सोडणार नाही, असे मत माजी खासदार संजय काका पाटील यांनी व्यक्त केलेले आहे. सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या 12 बलुतेदार कार्यकर्ता संवाद मेळाव्यात माजी खासदार संजय काका पाटील हे बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते प्रताप पाटील, युवा नेते प्रभाकर बाबा पाटील, बाबासाहेब पाटील, नितीन पाटील, किशोर पाटील, अरविंद तांबेकर यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. होलग्याच्या ओपला आलेल्या काही राजकीय नेत्यांना लई तलब होती, पण पदावरून उतरल्यानंतर मी त्यांना सांगितलं आहे, गप्प बसा, नाही तर उद्याचा सूर्य बघू देणार नाही, असा इशाराही माजी खासदार संजय काका पाटील यांनी यावेळी दिलेला आहे. माझ्या वडिलांनी महाराष्ट्रामधील पहिला एन्काउंटर केला. जन्मातच मी जिगर घेऊन आलेलो आहे. आयुष्यात मी कधी भिवून वागलो नाही. राजकारण संपले तरी बेहत्तर, पण कार्यकर्ते आणि जनतेची साथ सोडणार नाही. पक्ष, चिन्ह, सत्ता नसताना सुद्धा कार्यकर्त्यांच्या सोबत संघर्ष केला, असेही माजी खासदार संजय काका पाटील यांनी यावेळी सांगितलं. कोण कोणाला काय बोलतोय, राजकारणात काही ताळमेळ राहिलेला नाही. मला कशाची भीती नाही. जन्म आणि मृत्यूला मी घाबरत नाही. मग राजकारणातल्या मी काय घाबरणार आहे. अनेक पक्षातील नेते माझ्या संपर्क करत आहेत, मात्र कार्यकर्ते हाच माझा पक्ष आहे. सध्या तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका हा विकास आघाडीचा मार्फत लढवल्या जातील, असेही यावेळी माजी खासदार संजय काका पाटील यांनी सांगितले. मिरज आणि सांगलीमध्ये 2009 दंगल झाली होती, मात्र एक सुद्धा नेता दंगल शांत करण्यासाठी त्यावेळी पुढे आला नव्हता. पण मी भिडे गुरुजींना घेऊन सांगलीत आलो आणि तासगावमध्ये सुद्धा दंगल शांत करण्यासाठी मी प्रयत्न केले, असेही माजी खासदार संजय काका पाटील यांनी सांगितलेले आहे. जवळजवळ 70-80 कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आमची सूचना टीका न करता आपल्या भावना व्यक्त करा. कार्यकर्त्यांची भूमिका निश्चितपणे कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. उद्याच्या काळामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि महानगरपालिका या निवडणुकीच्या निमित्तानं कार्यकर्त्यांची बैठक बोलवली होती. कार्यकर्त्यांनी अतिशय ठामपणानं सांगितलंय की आपल्या कार्यकर्त्यांना ज्याच्यातून न्याय मिळणार आहे, ज्याच्यातून नेत्याचा आणि कार्यकर्त्यांचा सन्मान राहणार आहे, स्वाभिमान जपणार आहे, अशाबरोबर आपल्याला यायला अडचण नाही. आजच्या परिस्थितीमध्ये आम्ही या तालुक्याची आघाडी तासगाव आणि मोठ्या या माध्यमातून करण्याचा विचार केला. काही पक्षाच्या नेत्यांचे फोन आलेले आहेत, निरोप आलेले आहेत, त्यामुळं त्यांच्याशी या सगळ्या बोलणं झाल्यामुळे लवकरात लवकर त्यांच्याशी कार्यकर्त्यांना काही प्रमुख मंडळींशी चर्चा करून निर्णय करतोय. आजची घडी, आजच्या स्थितीला पाहिलं आघाडीच्या माध्यमातून निश्चितपणे आमच्या तालुक्यापुरतं तासगाव आणि कवठे मंडळ यापुरतं पुढे आणण्याचा निर्णय आम्ही घेतला. एवढ्या वेळात 4 भाषणं ऐकली. मी आज कार्यकर्त्या हाच पक्ष मानून काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं कुठल्या पक्षात आहे नाही याचा विचार नाही. कार्यकर्ते जे म्हणतायत तो माझा पक्ष असेल ही माझी भूमिका. तुम्ही वारंवार सांगत होता इतक्या वर्ष राजकारण करताना मॅच्युरिटी नावाचा भाग येतो. थोडा स्वतःचा युगो किंवा स्वतःच्या बाबतीतल्या कल्पना, भ्रामक कल्पना न ठेवता विकासाचं माध्यम पुढे ठेवून आपण काम करत होतो. पण काही वेळेला लोकांना असा भ्रम होतो की हा काही प्रतिकार करत नाही, काटोबद्दे की भूतकारो, तशी निश्चितपणानं कार्यकर्त्यांसाठी लढणार.
जिंकण्याची भूमिका घेतोय. त्याच्यामध्ये कुठलीही भीती, कुठलाही दबाव, कशाचीही भीती करणारा संजय पाटील नाही. 8 दिवसात काही मंडळींशी चर्चा झालेली आहे. त्या संदर्भामध्ये त्याला मूर्त स्वरूप आल्याशिवाय त्यामुळं थोडंसं बोलल्यावर त्या विषयी वाचित